नमस्कार मंडळी, मी मयुरी स्वागत करते पुन्हा एकदा आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये। आणि आज करूया नाश्ता। तर झटपट होणारा हा रव्याचा डोसा किंवा उत्तप्पा आपण बनवणार आहोत। तर चला बघूया कशा प्रकारे अगदी हा सॉफ्ट होतो, म्हणजे हातात घेतला ना अगदी ते लहान बाळाचा गाल असतो ना तसा वाटतो अगदी हाताला। तर चला बघूया कशा प्रकारे बनवला येतो। तर सुरुवातीला काय करायचं आहे, तर इथे 2 कप मी एवढा हा रवा घेतलेला आहे। रवा तुम्ही कोणताही घेऊ शकता, जाड बारीक असं काही नाही आहे। तर इथे मी 2 कप किंवा 2 वाटी एवढे बारीक रवा घेतलेला आहे। 1 वाटी साधारण एवढं भिजवलेले पोहे घेतलेले आहेत। हे पोहे साधारण 2 मिनिटं भिजवून ठेवायचे आहेत पाण्यामध्ये आणि ते तसेच्या तसे घ्यायचे आहेत। त्याच्यानंतर दही घ्यायचं आहे। इथे मी 2 चम्मच एवढं दही घेतलेलं आहे आणि थोडंसं पाणी घालून हे आपण चांगलं आधी ढवळून घेऊया। ढवळायला जमत नसेल तर थोडं अजून पाणी घालूया आणि पुन्हा एकदा हे ढवळून घेऊया। आता हे बॅटर आहे ना असं चांगलं मिक्स झाल्यानंतर आपण साधारण ते 10 ते 15 मिनिटं मॅक्स टू मॅक्स असंच ठेवणार आहोत एका साईडला। तोपर्यंत आपण उत्तप्पासाठी लागणारे जे कांदा टोमॅटो आहे तो बारीक करून घेऊया। तर या चॉपरमध्ये मी बारीक चिरलेला असा कांदा, मोठा टोमॅटो हे सुरुवातीला बारीक करून घेणार आहे। यासाठी थोडंसं आपल्याला बारीकच लागतो, त्यामुळे असं मी चॉपरमध्ये चॉप करून घेते। कांदा आणि टोमॅटो चांगला बारीक झाल्यानंतर आपल्या आवडीनुसार त्यामध्ये कोथिंबीर, बारीक चिरलेली मिरची टाकायची। तिखट हवी असेल तर तिखट मिरची टाकायची किंवा मग फक्त टेस्टसाठी हवी असेल तर कमी तिखटाची मिरची टाकायची, अशी माझ्यासारखी। त्यानंतर हे चांगलं मिक्स करून आपण बाजूला ठेवून देऊया। तयार आहे आपलं, म्हणजे डोसे आपण जेव्हा बनवू तेव्हा पटकन आपली उत्तप्पेसुद्धा रेडी होतील। तर आता आपण जे बाजूला जे बॅटर ठेवलं होतं तिथे जाऊया, ते बघूया। साधारणतः 10 ते 15 मिनिटं झालेली आहेत आणि या स्टेजला नाही पूर्ण बॅटर एकदम सुकून जातं, कारण रवा जो आहे तो असा फुलला जातो, त्यामुळे हे बॅटर थोडंसं सुकं होतं। आता हेच बॅटर आपण थोडंसं मिक्सरमध्ये बारीक वाटून घेणार आहोत। जसं डोस्याचं बॅटर असतं तशा कन्सिस्टन्सीमध्ये आणणार आहोत। तर त्यासाठी हे एवढं जे बॅटर आहे मी 2 वेळेला एका मिक्सरमध्ये बारीक वाटून घेते आहे। त्यामध्ये थोडंसं पाणी टाकायचं आहे, कारण आपल्याला हे बॅटर डोशासारखं पातळ करायचं आहे त्यासाठी। तर मी थोडंसं गरजेनुसार यामध्ये पाणी टाकते आहे आणि अशा प्रकारे हे मी बारीक करून घेईन। सगळं पीठ आपलं बारीक झाल्यानंतर आपण हे चांगलं थोडंसं ढवळून घेऊया। ढवळताना चेक करायचं आहे की आपल्या डोशाचं हे बॅटर आहे ते परफेक्ट झालेलं आहे का। जर पाण्याची गरज असेल तर थोडंसं टाकायचं आहे। इथे हे मी मिक्सरचे जे भांडं आहे तेच धुवून थोडंसं पाणी यामध्ये ॲड करते आहे आणि पुन्हा एकदा ढवळून घेईन, म्हणजे याची कन्सिस्टन्सी मला समजेल की परफेक्ट आहे की अजून पाण्याची गरज आहे। त्यानंतर यामध्ये चवीनुसार मीठ टाकायचं आहे। तर इथे मी 2 चम्मच मीठ टाकलेले आहे, तुम्ही चवीनुसार टाका। ढवळून झाल्यानंतर चांगलं पुन्हा एकदा टेस्ट करून बघायचं, गरज असेल तर टाकायची आहे। त्यानंतर आपण इथे 1 पॅकेट इनो घेणार आहोत, कारण ही झटपट डोसा आहे हा। आपण नॉर्मली डोशासाठी रात्रभर भिजत ठेवतो आणि मग पुन्हा रात्रभर ते फर्मेंट होण्यासाठी ठेवतो, तर ही प्रोसेस तशी नाही आहे, त्यामुळे आपल्याला इनो टाकावा लागेल। आता इथे इनो टाकायच्याच आधी तवा ठेवायचा आहे गरम करायला आणि इनो टाकल्यानंतर पटकन हे डोसे बनवून घ्यायचे आहेत। तर हे अशा प्रकारे मी डोसे बनवून घेते। आपल्याला जसा जाड हवा आहे, जसा पातळ हवा आहे तशा प्रकारे बनवून घ्यायचे। तुम्ही कसेही बनवा, डोसे सॉफ्ट होणार हे 100%। गॅसचा फ्लेम मीडियम किंवा लो ठेवायचा आहे आणि त्यानंतर यावर झाकण ठेवायचं आहे। आणि झाकण ठेवल्यानंतर आता आपण बघूया 1-2 मिनिटांनी वरचा जो थोडासा भाग आहे तो अजूनही ओलसर आहे, खालून पूर्णपणे सोडलेला आहे कारण तवाच तसा आहे। वरून थोडासा ओला आहे, त्यामुळे मी पुन्हा एकदा साधारण 1 मिनिटासाठी पुन्हा एकदा झाकून ठेवीन। आणि हे काचेचं झाकण आहे त्यामुळे वरून दिसतंच ते कितपत झाले आहे ते। तर झाल्यानंतर इथे मी पुन्हा एकदा काढून बघेन, तर आपला डोसा वरून पूर्णपणे सुकलेला आहे, खाण्यासाठी तयार आहे। जर तुम्हाला पलटायचा असेल तर पलटू शकता, नाहीतर असाच सुद्धा तयार आहे। फक्त 2 ते 3 सेकंदासाठी मी याला पलटला होता, त्यानंतर आपला हा असा डोसा खाण्यासाठी तयार आहे। तर उत्तप्पा बनवण्यासाठी अगदी तसंच सेम, फक्त थोडंसं जाडसर हा डोसा बनवायचा आहे, कारण आपण त्यावर कांदा टोमॅटो हे टाकणार आहोत। तर आपण जे कांदा टोमॅटो बारीक करून ठेवलं होतं ते यावर इक्वली टाकायचं आहे। त्यानंतर थोडंसं चिमूटभर जिरं पावडर आहे ना, जे रोस्टेड असतं ते थोडंसं स्प्रिंकल करायचं। जर तुम्हाला मीठ हवं असेल तर मीठही टाकू शकता, लाल तिखट मसालासुद्धा असा स्प्रिंकल करू शकता आणि अगदी सेम तशाच प्रकारे करायचं आहे। इथे बघू शकता वरून थोडंसं डोसाचं बॅटर ओलं आहे, त्यामुळे पुन्हा एकदा झाकण ठेवून मी याला पूर्णपणे शिजवून घेईन आणि तयार झालेला आहे आपला उत्तप्पासुद्धा। नक्की ट्राय करून बघा।
तुम्ही अशा प्रकारे जर कधी केला नसेल तर थोडंसं वरून त्याला डॅप करेन आणि पलटायचा नाही आहे आता. हा असाच्या असा खाण्यासाठी 100% तयार आहे. तर नक्की ट्राय करून बघा. या तव्याची लिंक जर तुम्हाला हवी असेल तर ते मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये सुद्धा देते. तर तयार आहे आपला हा झटपट होणारा असा रवा डोसा आणि उत्तप्पा. मस्तपैकी मी आपल्या हिरव्या खोबऱ्या चटणीसोबत सर्व करते आणि तुम्ही जरी दुपारी जरी हे डोसे बघितलात ना तरी हे असेच्या असेच राहणार आहेत. तर नक्की ट्राय करून बघा. व्हिडिओ आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि काही कमेंट असेल तर त्यासुद्धा नक्की करू शकता. चला तर मग मी एन्जॉय करते हे आणि हा माझा फेवरेट आहे. आता मी एन्जॉय करते मस्तपैकी गरमागरम डोसे आणि उत्तप्पा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय.